हर हर महादेव, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुमचं सर्वांचं स्वागत करतो परत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल रात्री या ठिकाणी अशा प्रकारे टेंट लावून विश्राम केला होता. या ठिकाणी सायकल आहे. तर पुढे फक्त एक पेट्रोल पंप होतं. जवळपास मला काही सापडलं, त्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी हॉटेलला येऊन त्यांना विचारलं मुक्काम करू का. त्यांनी परवानगी दिली होती. तर अशा प्रकारे काल विश्राम केला. 7 वाजले आहेत. तर निघतो आता, प्रवासाला सुरुवात करतो. भेटतो लवकरच. सकाळ मित्रांनो, तर राईडला सुरुवात केलेली आहे आपण. बघूयात, नाश्ता करायचा आहे. महाराष्ट्राचा फेवरेट नाश्ता करायचा आहे. आज नाश्ता करूयात. लगभग आज आपल्याला 60 दिवस झालेले आहेत घरातून निघून. तर 2 महिने देखील पूर्ण झालेले आहेत. आज परत आपण महाराष्ट्रात आलेलो आहे. बघूया महाराष्ट्रात किती दिवसाचा प्रवास आहे आपला. तर लवकर कुडाळला पोचायचं आहे. तर बघूयात आज कुडाळपर्यंत पोचूयात. या ठिकाणी बघूयात काय भेटते का आपल्याला नाश्त्यासाठी. जे की महाराष्ट्राचं फेवरेट नाश्ता, वडापाव, पोहे असले काय भेटलं तरी चालतंय. कारण की आपल्याला खूप दिवस झाले इडली खाऊन खाऊन वैतागलो आहे. त्यामुळं वडापाव असेल, पोहे असेल, भेटलं तरी चांगलंच आहे. चला शोधू मग. पोहे किंवा वडापावच्या शोधामध्ये आपण या गोवा मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहोत आपण. हे पाहू शकता ह्या अशा प्रकारे. तर बघूयात, आसपास तर काही दिसत नाही आपल्याला दुकानं वगैरे, पण शोधण्याचा प्रयत्न करू आपण. शोधलं की शोधावं तर लागणार आहे आपल्याला. कारण की आपल्याला नाश्ता करायचा आहे आज, वडापाव किंवा पोहे. तर भेटतो लवकरच. हर हर महादेव. किलोमीटर प्रवास करून आरोग्य अमृतुल्य अशा प्रकारे सायकल लावलेली या ठिकाणी. तर ओरस या गावामध्ये पोचलेलं आहे आपण. आता लगभग सकाळपासून 25 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. बघूयात पुढं दुपारचं जेवण भेटतं आपल्याला शुद्ध शाकाहारी. तर शुद्ध शाकाहारी जेवण भेटलं तर थांबू आणि जेवण वगैरे करून तर भेटतो लवकर. तर मुंबई अजून या ठिकाणून 450 किलोमीटर आहे, 443. तर बघूया, अजून 3 दिवस लागतील मुंबईला पोहोचण्यासाठी. तर प्रयत्न करू 3 दिवसात पोहोचण्याचा. एक लस्सीचं दुकान सापडलं होतं, तर लस्सी पिलो मित्रांनो. मस्तपैकी भारी होती लस्सी. तर आता निघतो पुढं, प्रवासाला सुरुवात करतो. मित्रांनो, मी आता राजापूरला चाललो आहे. तर हे पाहू शकता, राजापूरला जाताना आपण चाललो. थोडासा नॉर्मल चढ लागला होता आणि हवा देखील समोरून जोराने येत आहे. त्यामुळं सायकल चालवणं काही शक्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे ढकलत चालले. मित्रांनो, मागं पाहू शकते पेट्रोल पंप आहे. आधी स्टार्टिंगला एक पेट्रोल पंप सापडलं, तिथं देखील आपल्याला परवानगी नाही भेटली आणि या ठिकाणी देखील परवानगी नाही भेटली. यांना लय रिक्वेस्ट केली, पण आता त्यांनी परवानगी दिली नाही. आता बघावं लागेल पुढं ढाबा आहे का काय. आता मी मुंबई गोवा एक्सप्रेसवर आहे, तर नाही दिली आपली परवानगी. बघावं लागेल आता पुढं काय भेटते. तसे 6:15 वाजलेले आहेत आणि पूर्ण घाटाचं परिस्थिती आता. आसपास तर काय वाटत नाही काय भेटेल म्हणून. आता हॉटेलवाल्यांनाच रिक्वेस्ट करून आपल्याला मुक्कामाची व्यवस्था करून घ्यावं लागेल. तर हर हर महादेव मित्रांनो, या ठिकाणी मागं पाहू शकते एक पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी देखील आपल्याला परवानगी नाही भेटली. आणि पुढं एक हॉटेल आहे, पंजाबी ढाबा. त्या ठिकाणी सायकल लावलेली आहे आपण आणि त्याच ठिकाणी आपल्याला परवानगी भेटलेली आहे आज विश्राम करण्यासाठी. पण 11च्या नंतर टेंट लावायचं आपल्याला. सध्या तर त्यांचे गिऱ्हाईक असल्यामुळे ते आपल्याला देखील बरं वाटत नाही, त्यांना देखील बरं वाटत नाही. आणि मागून मी येत होतो आणि मला वाटलं पुढं काय तर भेटेल, पण भेटलं नंतर काय नाही. आणि सगळं सामसूम होतं. सगळं जिकडं बघन तिकडं झाडी. आणि स्टार्टिंगला एक गाव भेटलं, तिथं मंदिर होतं. त्यांना विचारलं मी थांबू का. तर त्यांनी मला भीती दाखवली की तुम्ही थांबू शकत नाही या ठिकाणी बिबट्या वाघ येतात. तर आपण तर काय भेट नाही बिबट्या वाघाला, पण त्यांनी मला लय भीती दाखवली. मग मी पुढं चलत राहिलो. एक 7:15 वाजता या ठिकाणी मी आलो. अंधार देखील झाला होता. तर शेवटी पेट्रोल पंपवाल्यांना विचारलं तर त्यांनी नाही दिली.
मग समोर एक ढाबा आहे, त्यांना विचारलं, ते म्हटले लावा पण 11च्या नंतर. तर मित्रांनो असंच आपल्याला वाट बघावं लागणार आहे, 11 कधी वाजतात. तर असंच वाट बघतो आता, कारण की कधी कधी अशा प्रकारचे पण सामना तुम्हाला करावा लागतो आहे. मुक्कामसाठी जागा नाही भेटली तर आता दिवसभर तर थकलो आहे, आता 11 वाजेपर्यंत असंच टाईमपास करावं लागणार आहे. तर 11 वाजल्याच्या नंतर टेंट लावतो आणि भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. हर हर महादेव. तर या ठिकाणी व्हेज थाळी घेतलेली, व्हेज थाळी खातो आणि रेस्ट करतो मित्रांनो. भेटतो उद्या सकाळी तुम्हाला. तर आज जरा सात्विक जेवण भेटलेले आपल्याला, पाहू शकता तुम्ही.